आता पुढे जे आम्ही हाऊसमध्ये पण बोललो आणि जे बाहेर पण येऊन बोलतो, की दोन्ही बाजूनी सत्ताधारी पक्ष असेल की विरोधी पक्ष असेल, महाराष्ट्राला आपण नक्की काय देत आहोत? विधिमंडळात जेव्हा आपण बसतो, कायदेमंडळात जेव्हा आपण बसतो, तेव्हा महाराष्ट्रासाठी काय चांगलं करत आहोत? हे एकमेकांशी संवाद करून, सूचना घेऊन, जे काही चुकत असेल आमचं किंवा त्यांचं, हे एक मध्य मार्ग काढून कायदेत बनवणं गरजेचं आहे. त्याच्यावर चर्चा करणं गरजेचं आहे. त्याचं अंमलबजावणी होते का हे बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून विरोधी पक्ष म्हणून परत एकदा तुम्हाला सांगतो, जबाबदारी आम्ही आमची जेवढी काही पार पाडू शकतो ती पाडत आहोत. मीडिया म्हणून तुम्ही पार पाडत आहात. जे मंत्री येत असतील तुम्ही त्यांना प्रश्न विचारत असाल. पण मला वाटतं तुम्ही कुठे ना कुठेतरी एक आपण पाहिलं पाहिजे, की पॉलिसी वाईज जसं आम्ही आत चिरफाड करण्याची प्रयत्न करतो आणि ती चिरफाड आम्ही का करतो? कोणालाही अंडरमाइन करायला नाही. म्हणजे कदाचित आत्ता जी नागपूरची दंगल घडली किंवा घडवली गेली, मुख्यमंत्र्यांना अंडरमाइन करायला घडवली गेली असेल. पण आमचं तसं मत नाही आहे, की आम्ही कोणालाही अंडरमाइन करायला इथे येतोय. आम्हाला खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात मग तुम्ही आम्हाला एक विषय देऊ शकता. शॅडो कॅबिनेटसारखे विषय देऊ शकता, की आदित्य तुझी ह्याच्यावर विजन काय, त्याच्यावर विजन काय, 100% मांडू. आणि म्हणूनच आम्ही तिथे विरोधी पक्ष म्हणून आत गेलेलो आहोत.